महाराष्ट्राने माननीय देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत, ऊर्जा खात्याचे, तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे। या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली। 12,400 कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहे। सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आला, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, त्यातही मोठा फायदा या देशाला होणार आहे। म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे, म्हणजे आता तर महाराष्ट्राचा विचार केला, परवा देवेंद्रजींनी सांगितलं की 7 लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार विजेचे। त्याचं विजेची कनेक्टिव्हिटी गरज नाही, सोलर पंप सकाळी 7 संध्याकाळी 7 12 तास वीज देणार आहे। 7 लाख पंप देणार आहे महाराष्ट्रात आणि 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपयात मिळणार आहे। 3 लाख रुपयाचा पंप 25,000 मिळणार आहे आणि 44 लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने, पुढचे 5 वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज माफ राहणार। आणि हे कसं राहणार आहे, माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहे ते सरकार, एक दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल, म्हणजे कोळशावरती वीज वापरण्याची गरज नाही, इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, दिवसाने वीज, हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहे। आपण जर बघितलं इथे एक वारेगाव कामठी तालुक्यात जर आपण कोराडीकडे कामठीला निघालो तर केंद्र सरकारने मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे प्रामुख्याने पत्रकार परिषद घेणार असे महाराष्ट्र आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आदरणीय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष बंटीजी कुकडे, या ठिकाणी उपस्थित अशोकरावजी जोटे, जे आमदार मिलिंदजी माने, या ठिकाणी अरविंदजी गजबीये उपस्थित, गज्जूजी यादव, माजी आमदार सुधीरजी पारवे, चरणसिंगजी ठाकूर, डॉक्टर मेश्राम साहेब, नरेश मोटगरेजी, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष अमिताई, महामंत्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असं संजयताई गोटमारे, किसान मोर्चाचे प्रदेशाचे आमचे नेते आदरणीय राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रकाशजी टेकारे, जिल्हा आणि शहराचे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो, आदरणीय बावनकुळे साहेबांची एक प्रेस आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा 3.0 कार्यकाळ सुरू केला आणि या 100 दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर 100 दिवसात 122 विकासाच्या विषयावर मोदी सरकारने निर्णय घेतले। मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅन्युफॅक्चर दिला होता, विकासाचा जाहीरनामा दिला होता, पहिल्या 100 दिवसामध्ये मी आपल्याला 122 मुद्दे देणार आहे, ज्या 122 विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे। पण हे करताना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या 100 दिवसामध्ये 15 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला 100 दिवसातच मान्यता मिळाली। 3 लाख कोटी रुपयाचे कामं सुरू झाले
त्याची यादी आपल्याला देतो आहे. आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदीजी आले, वाळवंटमध्ये 76,000 कोटी रुपयाचा वाळवंटचा जगातला सर्वोच्च बंदर, म्हणजे जगातल्या 10 सर्वोच्च बंदरामध्ये वाळवंट बंदर हा मागच्या 40 वर्षापासून न होणारा प्रकल्प, त्याला कामाला सुरुवात झाली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्याला मान्यता मिळाली, जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहेत. जवळपास 49,000 कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला 25,000 गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये 62,500 किलोमीटर 25,000 गावांना 62,500 किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे. आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता रिलीज केला. 9,30,00,000 लोकांना, शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयाच्या रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत 12,33,00,000 शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपये वितरित झाले. 1,00,000 कोटी रुपये झाले. 24-25च्या खरीप पिकासाठी MSP वाढवण्यात आला आणि त्यामुळे MSP वाढवल्यामुळं 2,00,000 कोटी रुपयाचा फायदा 12 कोटी शेतकऱ्यांना झाला. याचे सर्व आकडे उपलब्ध आहेत. किसान मित्रमध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला. सोयाबीन मध्ये आता बघा, पाम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती, आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जी मागणी शेतकऱ्याची होती की आमचे दर वाढवा, यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना. त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीवर मिळेल याचा मला विश्वास आहे. बासमती चावल सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोज होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, त्याबद्दलही मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या किमती वाढणार आहे. कर सवलत आपल्याला माहिती आहे की 7 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्सचा केंद्र सरकारने सूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांना झाल्याचं आपल्याला दिसत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जवळपास 8 निर्णय केंद्र सरकारने घेतले. सशक्त तरुण योजनेमध्ये 2,00,000 कोटी रुपयाच्या PM योजना तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा, तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचे काम सुरू झालं. आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली, त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये 10 कोटीहून अधिक महिलांना त्याचा एकत्रित करून त्यांच्या उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल, सामाजिक विकास असेल, 90 लाखावरून अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये 1.5 लाख आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या. लखपती दिदी म्हणजे 1 कोटी महिलांना 3 कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला. ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती
या समाजाकरताही जे पिछडा वर्ग आहे त्या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारने मागच्या 10 वर्षात जर देश पुढे नेला तर या 100 दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये 63,000 अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास, 63,000 अनुसूचित जमातीचे गाव, शेड्यूल ट्राइब गाव, 63,000 गाव याच्याकरता मोठ्या प्रमाणावर एका गावाकरता 5 आम्ही 100 दिवसांनी पुन्हा येणार आहोत आपल्याकडे. प्रत्येक 100 दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केला हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. अशाच योजना आपण लोकसभेच्या अगोदर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा आणि नियोजन तयार केलं. रिझल्ट आपल्या समोर आहे. विधानसभेसाठी आपण स्पेशल रणनीती आहे का आणि विशेषतः सरकारी चिंता व्यक्त केली आहे. आदिवासी जो आहे तो आपल्यापासून सुटतो आहे भाजपपासून, याबद्दल आपलं काय भूमिका आहे? लोकसभेच्या आधी आम्ही मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने या देशाकरता काय योगदान दिलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला. आमचा जाहीरनामा मॅन्युफॅक्चर मोदी सरकारचा मांडला, 3-0 सरकारचा. पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पांकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारताच्या मॅन्युफॅक्चरवर कमी झालं आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं. विरोधकांनी सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे, विरोधकांनी सांगितलं आदिवासीचं आरक्षण काढणार आहे, विरोधकांनी सांगितलं महिलांना 850 रुपये महिना, 8,500 रुपये महिना आम्ही देणार आहोत. असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला. आता मात्र आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला मोदीजींनी त्या मॅन्युफॅक्चरवर आमची जबाबदारी आहे. सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं घेतली आहे या मताचं काय झालं, मतं घेऊन सरकार पडून गेलं का असं जनतेला वाटू नये. 100 दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला. म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे. एक राहिला प्रश्न विधानसभेचा. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे, लवकरच विधानसभा निवडणुका लागतील, पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा घेऊन समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे. मोदी सरकार दिल्लीमध्ये 2027 पर्यंत 2029 पर्यंत आहे, पण 2029 पर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे, विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे. मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे. आमचा एकच महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे. मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहे. महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं, केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे. राहिला प्रश्न आदिवासी भागातील जनतेचा. आदिवासी जनतेला आमच्या विरोधकांनी कन्फ्यूज केला. आम्ही आदिवासी विभागाच्या आदिवासी नागरिकांना परिवारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय. नंदुरबार सारख्या जिल्ह्यात असो, गडचिरोली सारख्या जिल्ह्यात असो आम्ही इतक्या योजना राबवतो आहे. बघा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधी 18,000 कोटीच्या वर कधी मिळायचे नाही आदिवासी भागाच्या जनतेला केंद्रातून. आता 86,000 कोटी रुपये मिळतात. 86,000 कोटी प्रत्येक वर्षी. म्हणजे बघा 18,000 कोटी कुठं वर्षाचे आदिवासी भागाच्या विकासाकरता आणि 86,000 कोटी कुठं. इतकं देऊनही त्यांना कन्फ्युज केलं. आदिवासी भागातल्या जनतेला जे कन्फ्युजन्स आहे ते कन्व्हेन्स करून त्याच्यासमोर वस्तुस्थिती मांडून त्यांना आमच्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला विश्वास आहे की खोटारडेपणा दूर होईल आणि खोटारडेपणा जो आदिवासी जनतेच्या मनात त्यांनी भरला काँग्रेसवाल्यांनी तो दूर होईल आणि आम्ही त्यांना कन्व्हेन्स करून आमच्याकडे पुन्हा आदिवासी समाज आमच्या बाजूने आल्याशिवाय राहणार. चंद्रशेखर जी, आपकी पार्टी के राज्यसभा के सदस्य अनिल बोंडे जी, उन्होंने राहुल गांधी को कहा है
कि उनकी जीभ पे झटके देने चाहिए, आपके सहयोगी पार्टी के विधायक कहते हैं कि उनकी जीभ काटनी चाहिए, तो ये 100 दिन का असर है क्या है? इस प्रकार का वक्तव्य दिया जा रहा है। देखिए, मैं संजय गायकवाड़ या अनिल पुंडे के वक्तव्य से सहमत नहीं हूं। उन्होंने ऐसा इस्तेमाल कहना भी नहीं चाहिए, लेकिन राहुल गांधी ने भी संभल के बात करनी चाहिए। जिस प्रकार से देश विरोधी बयान, समाज विरोधी बयान राहुल गांधी देते हैं, इनकी आदत है, 3 पीढ़ियों से हम देखते आ रहे हैं। जब महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने संविधान से आरक्षण दिया, तब पंडित जवाहरलाल नेहरू खड़े हो गए और कहा कि आरक्षण देना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और ओबीसी को आरक्षण देना, ये तो विकास में बाधा आएगा। ये बयान पंडित जवाहरलाल नेहरू ने दिया था कि विकास में बाधा आरक्षण होता है, नहीं देना चाहिए आरक्षण। ऐसे पंडित जवाहरलाल नेहरू कहते हैं। बाबा साहब आंबेडकर जी ने आरक्षण दिया संविधान में। उसके बाद आपने देखा कि राजीव गांधी उठकर खड़े हो गए आरक्षण के खिलाफ। उन्होंने कहा कि बुद्धिहीन लोगों को आरक्षण मिलता है और उनको आरक्षण देना चाहिए। बुद्धिहीन लोग क्या, ओबीसी बुद्धिहीन है, शेड्यूल कास्ट बुद्धिहीन है, शेड्यूल ट्राइब बुद्धिहीन है। राजीव गांधी का बयान था, सेकंड जनरेशन का। थर्ड जनरेशन राहुल गांधी कहती है अमेरिका में जाकर अब हम आरक्षण हटा देंगे, आरक्षण नहीं चाहिए, और यही कहते हैं कि मोदी जी के खिलाफ चुनाव में झूठे बोलते। तो मुझे लगता है कि जिस प्रकार से राहुल गांधी का बयान ओबीसी समाज के खिलाफ, एससी एसटी के खिलाफ आया हुआ है कि हम आरक्षण नहीं देंगे, अब हमारी सरकारें आएगी तो हम आरक्षण नहीं देंगे, सीधा कबूल किया। उनके पेट में था, वो युवा पे आ गया है। तो ये बात भी नहीं होनी चाहिए। मैं भुंडे का और गायकवाड़ का समर्थन नहीं करता हूं, लेकिन हमने ठहरा है राहुल गांधी जब जब महाराष्ट्र में आएंगे तो सारा ओबीसी समाज, सारा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब उनके मंच पर जाकर पूछेगा कि राहुल, तुम्हारे मन में क्या आरक्षण के बारे में? आपने मोदी जी के खिलाफ झूठ बोला है, मोदी जी संविधान बदलने वाला ऐसा झूठ बोला है। हम अब राहुल गांधी को पंडाल पे जाके, उनके डायस पे जाके पूछेंगे कि आरक्षण के बारे में आपकी भूमिका पहले क्लियर करिए, बाद में ही महाराष्ट्र में पाव रखिए।